हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, मी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलोय. हा हा तुमचं काय म्हणणं आहे ते ऐका. हा. हॅलो. हॅलो. हा बोला, काय म्हणताय सर? नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला ना. मॅडम, हे जे तक्रारदार जे आहेत तुमच्याकडे आलेले, हा ठीक आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे हा की जी बिल्डिंग परमिशन दिली गेली हा तर ती बनावट मोजणी नकाशाच्या आधारावरती दिली बनावट गेली. मोजणी नकाशा नाहीये आमचा. तुम्ही नकाशा बघा सर, ते तुम्हाला हा परत हा येऊन आज दाखवतील. आणि हा जे हा आमचं रेकॉर्ड असतं ना, ते काळ्या डार्क लाईननी दाखवलेलं असतं. तर तुम्ही त्या करेक्ट आहे. नकाशा एकदा वाचा. आणि ती जी ते वहिवाटीच्या त्यांनी जो आतला रस्ता दाखवलाय, तो त्याची वहिवाट दाखवलीये. ते वहिवाट म्हणजे रेकॉर्ड नाही ना. आणि तुम्ही त्या वहिवाटीच्या रेकॉर्डवर काही बांधकाम परमिशन देऊ शकत नाही. ते चुकीचं आहे ना. तुम्ही चुकीचं करताय, आम्ही चुकीचं नाही. आमचा नकाशा बरोबरच आहे. आमची जी आउटर आहे, जी हद्द काय मोजणी झाली, ती पण बरोबरच आहे. पण तुमच्या लोकांनी त्याचा गैरफायदा, म्हणजे तुम्ही लोकांना, तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही वहिवाटीच्या ह्याच्यावर प्लॅन पास करताय, हे चुकीचं आहे. नाही नाही, विषय काय झाला होता त्यांचंच तसं म्हणणं होतं. तक्रार अर्ज त्यांचा आमच्याकडे आला, तर तक्रार अर्जावरती त्यांचं त्यांनी तसं म्हणणं आहे, मेन्शन तर केलं होतं. तुम्ही मंजूर दिली ना बांधकामाला, परवानगी दिली, म्हणजे तुम्ही चुकीचे आहेत. नाही, मी नाही दिली. ते आधीचे जे होते तत्कालीन त्यांनी दिली होती मी ती. म्हणजे तुम्हाला पर्सनल नाही हा बोलत, डिपार्टमेंट वाईज. हा मी त्यांना परत पाठवते. जे आमचं रेकॉर्ड आहे ते आउटरचं असतं, ब्लॅक बाउंड्री लाईन, काळी हा तर हा ते हा असतं. आणि जी हा डॉटेड असते ती वहिवाटीची असते. वहिवाटीवर काही कोण मोजणीचं हे देऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही? आमचं रेकॉर्ड अच्छा. नाहीये ते. त्याच्यामुळं तुमच्याकडचं चुकी झालंय. तुम्हाला काही रद्द करायचं तर करा. आमच्याकडं काही रद्द होत नाही, ते बरोबरच आहे आमचं रेकॉर्ड प्रमाणे. हा ठीक मॅडम, म्हणजे ते जी डॉटेड लाईन जी असते ती हा वहिवाटीची असते का ती? वहिवाटीची अर्जदारांनी जागेवर दाखवली मोजणी वेळी, एवढं वहिवाट, ओके. म्हणजे मॅडम मग तो ती पुढे जी पण दाखवू शकतो. पण जे आमचं रेकॉर्ड म्हणजे ती आहे, जे हा 67 त्यांचा किती गट नंबर आहे हा हा किंवा सर्वे नंबर आहे, त्याची जी हा आम्ही बाउंड्री दाखवली हा हा डार्क हा लाईननी, हा तीच आहे हा आमचं. जे आमचं रेकॉर्ड आहे तेच आहे आमचं. ती सर्वे नंबरची असेल ना हो मग ती हो डार्क लाईन जी असते ती? हो हो, बरोबर बरोबर. ओके 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 म्हणजे ओके. ही जी डॉटेड लाईन असते ना, ही हा जागेवर हा सरकासारखी असते. ती अच्छा सर्व करण्याचं कामच असतं. ती जागेवर ते वाकडी तिकडे होतेच कालांतराने. अच्छा. हा ते हा चेंज होत राहते. त्याच्याकरताच हद्द आणि कायम हा प्रकार आहे. नाही नाही सर, मी काय म्हणतो, जी डॉटेड लाईन जी असते, जी आपण दाखवतो, ती मागे पुढे पण होऊ शकते. म्हणजे अर्जदाराने 100% चुकीची दाखवली तर 100% अर्जदाराने प्रत्येक चुकीची दाखवली तर मग हो, ती राईट राईट मॅपवरती राईट. चुकीची येऊ शकते ती, राईट ना? ओके ओके ओके. आणि जे कोण मोजणीला आलेले असतात, म्हणजे आता पहिल्यांदा त्या शीटवर त्यांची सही आहे आवारी, त्यांना जशी दाखवली तशी त्यांनी ती बनवली. आता समजा आता वरून विभांडिक आले, तर तुम्ही त्यांना जशी दाखवणार तशी ते बनवणार, असं असतं ओके. वहिवाटीचं. पण जे हा हा आउटर बाउंड्री लाईन ती फिक्स असते आमची. हा 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 हा. म्हणजे ओके मॅम. कंटिन्यू लाईन जी ना ती फिक्स आहे. डॉटेड लाईन ही फिक्स नसते. ओके ओके ती ओके चेंजेबल असते. ती कधीही चेंज होऊ शकते. ओके ओके. दुसरा माणूस आला आणि त्यांनी म्हटलं की माझी वहिवाट अशी नाही साहेब, पूर्वी होती, आता मी वहिवाट चेंज केली, हा 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 शेजाऱ्याकडनं मी ताबा घेतला, माझी वहिवाट आता उत्तर दक्षिण झाली, तर आम्ही हा तसंच हा. मोजू. पण कायम करताना म्हटलं कंटिन्यू लाईन देऊ आम्ही. येस सर, येस सर, बरोबर आहे, बरोबर. सर, विभांडिक सर बोलताय का तुम्ही? हा, त्या दिवशी आपल्या अच्छा. या विषयावरती आपलं बोलणं पण झालं होतं त्या दिवशी. हा हा हा, करेक्ट आहे सिटी सर. सर्वेच्या याला गेलो होतो आपण. नाही सर, हे तक्रारदार होते. तक्रारदारांनी इकडे अर्ज पाठवला सर, की ज्या साक्षीदारांच्या सह्या वगैरे ज्या आहेत सर, त्या बनावट आहेत वगैरे. तुम्हाला त्याची बांधकाम परवानगी रद्द करायला काय अडचण येते? कोणाची? त्यांची का? हा, नाही सर, ते जे प्रकरण आहे सर, ते आता न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात आहे सर ते. मग न्यायप्रविष्ट असल्यावर ते आपला इंटरफेरन्स चालणारच नाही ना. त्यांना नाही कोर्टात चालणार. लढू द्या ना. नाही चालणार लढू सर. द्या ना कोर्टात. हा, तेच विषय आहे सर त्यांचा. मी त्यांना सांगितलंय सर ती गोष्ट. नगरपालिकेने अपोजिटला जे पार्टी केलेलं ना, ज्याची जागा त्याला, हो हो हो, त्यांनी त्यांना केलेलं. केलंय सर, त्यांना केलंय सर ते. हा, नगरपालिकेला पार्टी करण्याचा विषयच येत नाही सर. हा. ज्याची जागा त्याला पार्टी केली. तुमचं काय ते खरेदी विक्रीचा विषय आहे ना, त्याचा 10 गुंठे सुटतं का, 1-2 गुंठे? बांधकाम करायला तुम्ही जागेवरती हद्द काय मारा. तुम्ही आता मारलेलीच आहे ना, कोर्ट कमिशन मागा, त्याच्यामध्ये संपला विषय. बरोबर आहे सर. नाही सर, त्यांचं न्यायप्रविष्ट आहे सर ते. आता राईट न्यायप्रविष्ट आहे सर. असल्यावरती फेरफार नका करा. कोर्टात ना कोर्ट कमिशन घ्या ना. ठीक आहे सर, काय अडचण नाही सर, ठीक आहे ना सर? आता तर न्यायालयात गेली तर आपण इंटरफेरन्स करू शकत नाही. करू शकत नाही. काहीच नाही. ते तुमच्या लेवलने बघा. ते जे काही तुम्ही बांधकाम परवानगी दिली असेल ना,
ते हा, हा. तुम्हीच रद्द करायचे. काळे मॅडमला बोलवा, रद्द करायचे तुम्हीच ठरवू शकता. आमच्याकडचा विषय नाहीये, आमचा नकाशा बरोबरच आहे. हा? ओके 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 ठीक आहे, चालेल मॅडम. ओके ओके ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम.